Praise the Lord. देवाची स्तुती असो. Greetings to you all in Jesus' matchless name. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये तुम्हा सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा. I'm so delighted to meet you once again. खूप मला आनंद होतो परत एकदा तुम्हाला भेटून. God really loves you all. देवाचं खरोखर तुमच्यावर प्रेम आहे. That's why He sent Jesus for you. म्हणून तर त्याने येशूला तुमच्यासाठी पाठवलं. Jesus loves you all. येशूचं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे. He died for our sins येशू आपल्या पापांसाठी मेला and He rose on the third day. आणि तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाला. Greater love has no man than this, महान प्रीती यासारखी कुणामध्येही नाही. that one give his life for his friends. एखाद्यानं आपला प्राण आपल्या मित्रांसाठी द्यावा यासारखी महान प्रीती नाही. Who has loved you so much? कोणी तुमच्यावर इतकं प्रेम केलं? Jesus loved you येशूनीच तुमच्यावर एवढी प्रीती केली because He died for you. कारण तो तुमच्यासाठी मेला. Can you run away from true love? खऱ्या प्रीतीपासून तुम्ही पळून जाऊ शकता का? You can never run. कधीच पळून जाऊ शकत नाही. So today, आज have hope in God. देवावर आशा बाळगा. Don't give up. नाराज होऊ नका. You can give up on people, तुम्ही लोकांवरची आशा सोडली तर चालेल, but don't give up on God. पण देवावरची आशा ठेवली आहे ती सोडू नका. So now, आता as you are seated in your homes, जसं तुम्ही आपापल्या घरात बसलेले आहात, watch today's program. Hear the word of God, आजचा कार्यक्रम पूर्ण पहा, वचन संदेश नीट ऐका, and God will speak to you. देव तुमच्याशी बोलेल. And then I will come back मग मी परत येईन, and I will pray for you. तुमच्यासाठी प्रार्थना करेन. Shall we open our Bibles to Psalm chapter 138 verse 7? Though I walk in the midst of trouble, you will revive me. You will stretch out your hand against the wrath of my enemies, and your right hand will save me. स्तोत्र संहिता 138 त्यातलं 7वं पूर्ण वचन आपण वाचतोय. जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तुला मी संजीवित करीन किंवा तू मला संजीवित करशील. माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात लांब करशील आणि तुझा उजवा हात मला तारील, असं प्रभूचं वचन आहे. Praise God. हालेलुया. What confidence, म्हणजे किती मोठा विश्वास, what faith किती मोठा भरोसा this man of God David had in his God. हा परमेश्वराचा एक सेवक होता दावीद नावाचा, आणि या दाविदाच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये परमेश्वराप्रित्यर्थ किती मोठा किती बलवान असा विश्वास होता पहा. Many things happen to a man or a woman of God. आणि परमेश्वराच्या सेवकाच्या किंवा सेविकेच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात, But in the midst of all, पण तरी त्या सगळ्या गोष्टींमध्ये his faith works like an anchor to his soul. त्यांचा जो विश्वास आहे किंवा दाविदामधला जो विश्वास होता किंवा त्यांच्यातला जो विश्वास आहे तो त्यांच्या जीवासाठी सुकाणूसारखा कार्य करतो. What you need is to know the mind of God. तुम्हाला काय कळायची गरज आहे? तुम्हाला एकच कळायची गरज आहे की देवाचं मन काय आहे, देवाच्या मनात काय आहे, देवाची इच्छा काय आहे. You need to know the word of God. फक्त देवाचं वचन तुम्हाला कळलं पाहिजे. In the midst of trouble, you need to know that God is there for you. संकटांमध्ये असताना तुम्हाला हे समजायला पाहिजे की देव माझ्या बरोबर आहे, That God is in the midst of my trouble. की माझ्या सर्व संकटांमध्ये देव माझ्या बरोबर आहे. And you will be so free that you will never find a frown on your face ever again. आणि हे कळल्यानंतर तुम्ही इतके मोकळे व्हाल, तुम्हाला इतकं सुटका पावल्यासारखं वाटेल की कधी तुमच्या चेहऱ्यावर परत तणाव आणि आठ्या पडलेल्या दिसणार नाही. You will be so free that you will never find a tear in your eye. इतके तुम्ही मोकळे होऊन जाल की तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू तुम्हाला दिसणार नाही. The more you know the love of God, जेवढं जास्त तुम्हाला परमेश्वराचं प्रेम कळेल, the more you have the revelation of God, तेवढं जास्त प्रमाणात तुम्हाला परमेश्वराचं प्रगटीकरण मिळेल. the more does everything in the way of fearfulness pass away. आणि मग तेवढं सगळं त्या भीतीदायक मार्गातलं निघून जाईल. Once you know God, एकदा तुम्हाला परमेश्वर कळला, once you know the love of God, एकदा का तुम्हाला परमेश्वरातलं प्रेम समजलं, once you know what God means to you, एकदा का तुम्हाला कळलं की परमेश्वर तुमच्यासाठी कोण आहे, काय आहे, हा देव काय आहे, once you know what God has done for you, हा देव कोण आहे, या देवाने माझ्यासाठी काय केलेलं आहे, all your fear will vanish. हे सगळं समजल्यानंतर तुमच्यातली जी भीती आहे ती सगळी निघून You जाईल. will walk in perfect
confidence. आणि परिपूर्ण विश्वासाने तुम्ही सर्वजण चालू लागा. Praise the Lord. म्हणून देवाला धन्यवाद. David says, दावीद बोलला even though I'm surrounded in trouble, की जरी मी सगळीकडनं त्रासांनी घेरलोय yet I walk. तरी सुद्धा मी चालत आहे. In the midst of trouble, I can walk. त्या सगळ्या संकटांमध्ये त्रासांमध्ये मी चालतोय ही कमाल आहे. Because कारण God is there with me. आणि ही कमाल कशी होत आहे कारण की देव माझ्या बरोबर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says, बायबल म्हणतं once Jesus, after performing a stupendous miracle by feeding the crowd, एकदा येशू ख्रिस्तानं लोकांच्या गर्दीला अन्न खाऊ घातल्यानंतर तो जो महान चमत्कार येशूनी केला तो केल्यानंतर with just 5 loaves and 2 fish, he fed more than 5,000 people. 5 भाकऱ्या 2 मासे येशूनं 5,000हून जास्त लोकांना खाऊ घातले. And after that miracle, आणि हा चमत्कार झाल्यावर he insisted his disciples त्याने आपल्या शिष्यांना असं जोर देऊन सांगितलं get back into the boat की तुम्ही नावेत परत बसा and cross to the other side of the lake. आणि सरोवराच्या पलीकडच्या तीराला जा. The disciples heeded to the voice of Jesus. येशूच्या शिष्यांनी येशूचं ऐकलं. And when they got in the midst of the आणि sea, जेव्हा येशूचे शिष्य नावेमध्ये बसले आणि भर समुद्रात मध्ये आले the storm arose. अचानक असं झालं की त्या समुद्रावर वादळ सुटलं. Suddenly the storm arose. अचानक बर का ऍक्च्युली समुद्र अगदी शांत होता ते निघाले तेव्हा, पण भर समुद्रात मध्ये आल्यानंतर अचानक समुद्रात वादळ सुटलं. You know, we may have fair weather at the onset of our voyage, आणि तुम्हाला माहितीये का आपण जेव्हा आपला प्रवास सुरू करतो त्याला प्रवासाच्या प्रारंभी कदाचित हवामान अगदी शांत असेल yet तरी we might meet with storms before we arrive at the port. आपण पोचायच्या अगोदर मध्ये कुठेतरी वादळ आपल्याला घेरू शकतं. Our beginning may be good. आपला प्रारंभ चांगला असेल, We may start off well, आपली सुरुवात कदाचित चांगली असेल, but then what is in store for you? पण मग तुमच्यासाठी पुढे जाऊन काय ठेवलंय? Many times, बऱ्याच वेळेला just because we start off well, आपली सुरुवात चांगली झालेली असते म्हणून we forget God. आपण देवाला विसरून जातो का की आता सगळी चंगल मंगल आहे, आता आपल्याला देवाची गरज नाही. And then we are boasting. आणि मग आपण अभिमान बाळगू लागतो. And we don't give God the first place. मग आपण गर्विष्ठ होतो, मी पण वाढतो आणि आपण देवाला प्रथम स्थान देत नाही. Because lots of money is in the bank, का? कारण की बँकेमध्ये भरपूर पैसा वाढलेला good असतो, business, धंदा चांगला चाललेला असतो, everything is fine. सगळं व्यवस्थित असतं, And then we don't give God the first place. नोकरी लागलेली असते, सगळं व्यवस्थित असतं, मग आपण देवाला विसरतो आणि देवाला प्रथम स्थान देत A नाही. sailor should never boast of his sail. एखाद्या नावाड्यानं आपल्या यात्रेविषयी कधीही बडाई मारू नये He should never put off God till the storms rise. आणि त्यानं कधीही देवाला खाली पाडू नये का खालचं मानू नये का वादळ कधीही येऊ शकतं. And see these disciples. आणि येशूचे हे शिष्य पहा, They were in the midst of the trouble. अगदी भर समुद्रामध्ये हे वादळ आलं ना, And they were continuing rowing. ते नाव वल्हवतायत And it was almost 3 in the morning. आणि सकाळचे जवळजवळ 3 वाजले And they would have almost drowned. आणि आता ते संपले, म्हणजे आता बुडायच्या बेतात. The Bible says पण बायबल म्हणतं in Psalm 121:4, स्तोत्र 121:4, He that watches over Israel never slumbers or sleeps. जो इस्रायलवर लक्ष ठेवतो, जो त्याच्या लोकांवर लक्ष ठेवतो, तो स्वतः कधी झोपत नाही किंवा डुलकी घेत नाही. God never sleeps. परमेश्वर कधी झोपत नाही बरं का. God never slumbers. लक्षात घ्या मी काय म्हणतो, आपला परमेश्वर कधी डुलकी घेत नाही. When His children are in affliction, जेव्हा परमेश्वराची मुलं म्हणजे आपण कुठल्याही त्रासात असतो, God walks in darkness to help them. त्याला देव तर अगदी अंधारात चालत येऊन त्यांना मदत करून जातो. And of His own power, Jesus came walking on the turbulent sea. आणि येशू तर मग त्या वेळेला त्याच्या स्वतःच्या सामर्थ्यानं पाण्यावर चालत त्या भर समुद्रात आला. He was walking. पाण्यावर चालत आला येशू. Sees sovereignty, sees dominion over the nature. पहा येशू किती महान होता, किती थोर होता. निसर्गावर सुद्धा त्याचं साम्राज्य होतं की तो पाण्यावर चालून तिथं त्यांच्याकडे आला. Never inquire how He did it. काही चौकशी केली नाही का त्यांनी हे कसं केलं. You don't inquire how He does it. तुम्ही ही चौकशी करू नका, तुम्हीही ही चौकशी करू नका की येशूनी हे सगळं कसं केलं. पाण्यावर कधी कोणी चालतं का, He असं is कुठं होतं का, God. असं कुठं होतं का. असले विचार तू डोक्यात करू नको. तो देव आहे, तो काहीही करू शकतो. Praise God.
Bible says बायबल म्हणतं in Job 9 verse 8, इयोब 9 त्यातलं 8वं वचन, He alone spreads out the heavens, तो एकटाच स्वर्ग पसरवतो and He alone can walk upon the waves of the sea. त्यांनी आभाळ निर्माण केलं, त्याने स्वर्ग निर्माण केलं, त्यांनी ढग निर्माण केले, तो एकटाच समुद्रातल्या लाटांवर बसून जाऊ शकतो. Praise God. Hallelujah. And when the disciples saw Jesus, आणि येशूच्या शिष्यांनी जेव्हा येशूला येताना पाहिलं, one of the disciples named Peter, he cried out with great joy. येशूचा एक शिष्य होता पेत्र, तो खूप आनंदाने ओरडला And he said, आणि म्हणाला, Lord, प्रभू if it is you, जर तुम्ही आहात ask me to come also walking on the water. तर मला पण पाण्यावर चालायला लावा ना, Please. प्लीज. I मला also पण want to walk on water. मला पण पाण्यावर चालायचं प्रभू. Jesus did not discourage him. येशूनी पेत्राला नाराज केला नाही, Jesus encouraged him. येशूनी पेत्राला अजून प्रोत्साहन दिलं. Jesus said, Come, चाल. step out of the boat चल बाहेर पड, नावेतनं बाहेर पाऊल टाक, and walk on the water. चाल पाण्यावर. Peter stepped out of the boat gingerly आणि पेत्रानी नावेतनं पाण्यावर पाऊल ठेवलं and he literally started walking on the water. हा अक्षरशः पाण्यावर चालला ना पेत्र. But पण when he looked at the waves, जरा डगमगला आणि लाटांकडे पाहायला लागला, he started getting frightened तर त्याला भीती वाटायला लागली and he began to sink. आणि जशी भीती वाटायला लागली तसं बुडायला लागला. And he cried out to मग Jesus, जोरात त्यांनी येशूचा धावा केला, Jesus, येशू save me. मला वाचव, Jesus, येशू save me. मला वाचव. Jesus held out his hand येशूनी त्याचा हात पुढे केला and stood him next to him. आणि अगदी बाजूला, आपल्या बाजूला येशूनी त्याला आणून And he ठेवलं said, आणि बोलला, You Peter, पेत्रा, you fellow of little faith, पेत्रा, पेत्रा, तुझा विश्वास किती कमी why आहे. did you doubt on me? कशाला माझ्यावर शंका घेतो. And he let him in the boat. आणि त्याला नावेत बसवलं येशूने. Praise God. हालेलुया. He who makes the iron to swim made Peter to walk on the water. जो लोखंडाला पोहायला लावतो त्यांनी पेत्राला पाण्यावरही चालवलं. Praise God. Hallelujah. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, one thing always know, एक गोष्ट तुम्ही पण लक्षात ठेवा, trouble attends the best of men. त्रास चांगल्या चांगल्या लोकांच्या जीवनात येतात. तो त्रास From this none are exempt. कोणीही यातनं सुटलेलं नाही. And we may at times be walking in the midst of it. आणि कधी कधी तर आपण अगदी चारीकडनं त्रासांमध्ये चालू, Many afflictions may come at once also. आणि बरेच त्रास कधी कधी एकसाथ येतील. There may be soul trouble. अगदी काही जीवाला त्रास असेल, There must be family trouble काही पारिवारिक त्रास or असेल, some circumstantial trouble, काही परिस्थितीत or त्रासलेली body असेल, trouble, काही शरीराला व्याधी or असेल, estate trouble, काही मालमत्ता, or children जमिनी, trouble, काही मुलांचा or त्रास, job trouble, नोकरी धंद्याचा or त्रास, debt trouble. कर्जाचा त्रास. Your mind may be ready to sink into despair. आणि मग त्यावेळेला तुमचं डोकं चालत नसेल आणि डोकं बधीर होऊन असं म्हणत असेल की आता मी गेलो, आता मी संपलो. Let me tell you, त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो, it is not folly to have troubles, त्रास असणं काही पतन नाही, but it surely is folly when we do not turn to God in troubles. पण त्या त्रासांमध्ये बर का, त्या त्रासांमध्ये जर आपण जिवंत देवाकडे आलो नाही तर ते पतन आहे. For man's extremity is often God's opportunity. कारण की माणसाच्या हाताबाहेर जेव्हा गोष्टी जातात ना, त्याच वेळेला देवबाप संधी साधून माणसाच्या जीवनात कार्य करायला येतो. Jesus said येशू बोलला in John 16:33, योहान 16:33, in this world you will have trouble, या जगामध्ये तुम्हाला त्रास होतील, you will have tribulation, या जगामध्ये तुम्हाला संकट येतील, you will have frustration, या जगामध्ये तुम्हाला कंटाळवाणं वैतागल्यासारखं होईल, but be of good cheer. पण तुम्ही धीरानं राहा. I have conquered the world for each one of मी you. या जगावर तुम्हा प्रत्येकासाठी विजय मिळवला असं म्हटलं. Praise God. Hallelujah. And so if you have Jesus, आणि म्हणून जर तुमच्या बरोबर येशू असेल you will have victory, तर तुम्हाला विजय you मिळणार, will have peace, तुम्हाला शांती you will मिळणार, have joy. आनंद मिळणार. Praise God. हालेलुया. Are you ready? तुम्ही तयार Then आहात? raise one hand towards heaven तयार असाल तर एक हात वर करा स्वर्गाकडे and one असावं. hand place on the afflicted part of your body, आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. or if your child is sick or your spouse is sick, place your hand upon them. तुमची मुलं बाळ आजारी आहेत, तुमचा नवरा बायको कोणी आजारी आहे आणि इथे आलेले आहेत तर त्यांच्यावर हात ठेवा. Come, let's all pray. मग डोळे सगळ्यांनी घट्ट बंद करा आणि माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे, as a sinner. मी पापी आहे, I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय, Please forgive me. कृपया मला क्षमा कर, Cleanse me and wash me. मला साफ कर, Make me totally clean. मला स्वच्छ कर.
Oh God, माझ्या देवा come प्रभू into my heart. कृपा कर आणि माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. Help me, Lord. मला मदत कर. Help, oh Jesus. येशू मला मदत कर. Jesus is coming. येशू येत He is walking in your midst. तो तुमच्या मध्ये Come on, चालत. call. सगळ्यांनी त्याचा धावा करा. If there's anybody who can help you, it is Jesus. तुम्हाला मदत करणार जर कोणी आहे तर तो फक्त येशू आहे. God is coming down. देव खाली येत आहे. God is coming down. देव खाली उतरत आहे. Every sickness, प्रत्येक every आजार disease, आणि रोग I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave. सोड. Sickness, leave. आजार जाऊ दे In Jesus' name. येशूच्या नावात. Arthritis. संधिवात People who are suffering from arthritis. ज्या लोकांना संधिवात झाला The Lord Jesus is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श करत His आहे. power is upon you. येशूचं सामर्थ्य तुमच्या He is डोक्यात आलंय. healing you now. तो तुम्हाला आता आरोग्य देत आहे. His warmth is going inside of you. त्याची ऊब तुमच्या अंगात न जात आहे. Something is happening. काहीतरी होत आहे. Something is happening. काहीतरी होत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the ears be healed. कानांमधले आजार बरे होऊ दे. Dumb speak in Jesus' name. मुक्यांनो येशूच्या नावात बोला. Now you devil आता who सैतान is attacking the जो people, लोकांवर हल्ला करतो I command you तुला मी आज्ञा करतो in Jesus' name. येशूच्या नावामध्ये Go! सोड जात आहे. Thank you, Lord. धन्यवाद Father, बापा. whatever they need, give it to them. येशू बाप्पा या लोकांची जी काही गरज आहे ती भागव. Let there be peace at home. लोकांच्या घरात शांती पाठव. Let there be joy at home. लोकांच्या घरात आनंद पाठव. Let the husbands love their wives. नवरा आपल्या बायकोवर प्रेम करू दे. Let the wives be submissive to their husbands. बायको आपल्या नवऱ्याच्या अधीन असू दे. Let the children be obedient to their parents. मुलं बाळ आई वडिलांच्या आज्ञेत असू दे. Let there be love between the mother-in-law and the daughter-in-law. सासू आणि सून यांच्यात प्रेम असू दे. Let there be oneness in the family. परिवारामध्ये एकी असू दे. Thank you, Father. धन्यवाद बापा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. ते सांगतात 12 वर्षापासून तिला पोटाचा विकार होता. अनेक तपासणी केली, रिपोर्ट्स नॉर्मल यायचे, परंतु पोट सतत दुखायचं आणि गळ्याला फास कोणीतरी देत आहे असा प्रकार त्यांच्या जीवनात घडायचा. आज ते सांगतात शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशूने त्यांना स्पर्श केला आहे आणि सगळा आजार निघून गेला आहे. आता त्रास होत नाही. त्रास नाही आहे माझ्या शरीरामध्ये आणि मला नेहमी ताप सुद्धा यायचा. माझं शरीर आज थंड झालेलं आहे. एकदम बरं वाटतं येशू. एकदम मला बरं Oh वाटतं. Jesus. Thank you, Father. See, she is crying. God has healed her. देवाने आरोग्य दिलेलं आहे त्यांना. त्या रडतायत. एकदम बरं वाटतं तुला? Oh Jesus. Thank you for healing her, oh Master. Let your hand be upon her life, oh Father. In Jesus' name. See how God is. कसा आहे पहा देव. मी देवाकडे आले, देवाने मला स्पर्श केला. त्याबद्दल मी देवाचे खूप आभार मानते. Oh Jesus. Thank you for healing. Thank you for delivering her. No more trouble. No more trouble. Let your peace come into her life. सोलापूरवरनं त्या आपल्या सभेला या ठिकाणी आल्यात. सिस्टर नलिनी जे नगरसेविका आहेत आणि त्यांनी ह्यांच्यासाठी प्रार्थना केली होती सभेमध्ये त्यावेळेस बाळासाठी. काय झालं त्यानंतर? दिवस गेले होते तिला, ते बाळ पडलं. त्याच्यानंतर आपण सोलापूरच्या सभेला आला होता. बरोबर. आम्ही प्रार्थना केली आपल्याजवळ की हिला परत बाळ व्हावं आणि तो मुलगा व्हावा. आणि खरोखर देवाने मुलगा दिला. त्या शनिवारी तिची हालत खूप खराब होती आणि आपली प्रार्थना चालू होती. मी परमेश्वराला आवाज दिला, हे दाफोडीच्या देवा ये धाव आणि या माझ्या सुनेला वाचव. आणि खरोखर देवानी त्यावेळेस तिचं सर्व अंगातले शरीरातले पाणी संपलं होतं, पण देवानी ह्या बाळाला आणि माझ्या सुनेला वाचवलं. म्हणून मी देवाचे आभार मानण्यासाठी इथपर्यंत आले. सर्वांनी विश्वास ठेवा. मला पण कॅन्सर झाला होता. कॅन्सर झाल्यानंतर मी इथं बरे झाले. 3दा माझं मोठं ऑपरेशन झालं आणि त्या ऑपरेशन मध्ये मी इथं वाचले. मला डॉक्टर बघायला लागले कॅन्सर कुठं आहे. 1.5 किलो चरबी माझ्या पोटाची काढली, पण तिथं कुठं डॉक्टरांना कॅन्सर दिसला नाही, कारण त्या देवानी सर्व माझा कॅन्सर बरा केला होता. आणि माझा मुलगा विष पिला होता, तो मेला होता. डॉक्टरांनी सांगितलं की हा मेला, पण मी हा देवबापाकडे, दापोडीच्या देवा तू धाव. आणि मी म्हणजे तेल घेऊन गेले होते इथून. ते तेल माझ्या मुलाला लावलं. त्या मुडद्यामधून आवाज आला, मम्मी म्हणून आवाज आला आणि माझा मुलगा आज जिवंत आहे. मी जेव्हा मला गरज पडती, मला देवाची आठवण येते. मी दापोडीपर्यंत आज मला गाडी नाही मिळाली, तरी पण मी कसल्याही परिस्थितीत तिथे पोहोचले. प्रत्येकाने जिवंत देवावर विश्वास ठेवावा. आम्ही प्रार्थना करताना असं म्हणतोय, दापोडीच्या परमेश्वरा आमच्यावर दया कर. हालेलुया. See how good the
child is. God bless you. हालेलुया. गेल्या 9 वर्षापासून सैतानाचं बंधन त्यांच्या जीवनावर होतं. त्यांचं शरीर सारखं दुखायचं, घरात कुठलीच गोष्ट त्या करायच्या नाही, स्वयंपाक करायच्या नाही, काही नाही, शांत बसून असायच्या. काय त्रास व्हायचा अजून तुम्हाला? मला असं 9 वर्षापासून त्रास आहे. मी भरपूर आमच्या पतीला त्रास दिलाय आणि घरामध्ये काम सुद्धा व्हायचं नाही. मला अक्षरशः मला आमचं दुकान आहे, चक्की आहे, एवढा त्रास व्हायचा की माझा हातपाय एकदम जाम व्हायचं आणि मला काय सुचत नव्हतं. मी काय करते काय नाही. मी एक अशा बहाण्यामध्ये मी माझ्या पतीला भरपूर काय काय बोलून गेले ते, पण आम्ही दोघं पण विश्वासामध्ये. तर मी देवाला म्हणायचे, तेव्हा मी विश्वासामध्ये, माझ्याकडं काय चूक होती तेव्हा तुम्हाला सांग. मी तुमचा कार्यक्रम, दापोडीचा कार्यक्रम मी टीव्हीवरती बघत होती सतत आणि मी म्हणायचे, देवा मला एक दिवस तर तिथे घेऊन जा, मला आरोग्य मिळणारच आहे. त्या चर्चला आरोग्याचं दान आहे आणि खरोखर परमेश्वराने मला आज ही दान परमेश्वराने मला आरोग्य दान दिलं म्हणून धन्यवाद आहे ते देवाला. कारण परमेश्वर जिवंत देव आहे, चांगला देव आहे. कारण खरोखर मी त्याला अंतःकरणापासून कोटी कोटी धन्यवाद देते. मला आज सुटका भेटली म्हणून मी देवाला Praise the धन्यवाद देते. Thank you, Jesus, for delivering us. Thank you for your peace, Lord. धन्यवाद. Praise the Lord. देवाची स्तुती असो. You must have heard the word तुम्ही संदेश ऐकला असेल and you must have seen God's power. व देवाचं सामर्थ्य तुम्ही पाहिलंही This असेल. is God. हाच देव आहे. This is not man's work. हे काही माणसाचं कार्य नाही And the same God loves you. आणि याच देवाचं तुमच्यावर सुद्धा प्रेम आहे. So cheer up, my dear brothers and sisters. तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आनंदी व्हा. Something beautiful is going to happen. काहीतरी सुंदर तुमच्याही जीवनात घडणार आहे. But prayer, पण प्रार्थना it's very important. खूप महत्वाची. प्रार्थना. You cannot reach God without prayer. तुम्ही देवापर्यंत प्रार्थनेशिवाय पोहोचू शकत So नाही. shall we pray? मग आता प्रार्थना करूया. Most gracious, loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you for all these people who are watching our program. तुला मी धन्यवाद देतो या सर्व लोकांसाठी की जे आमचा कार्यक्रम पाहतायत. See their heart. त्यांचं हृदय तू पहा. They are like the deer that panted for some waters. हे सारे लोक त्या एखाद्या हरणासारखे आहेत की ज्या हरणाचा जीव पाण्यासाठी लुलपतो. They are thirsty for you. तुझ्यासाठी ते तहानलेले आहेत. They want to know the living God. त्यांना जाणायचंय की जिवंत परमेश्वर कोण आहे. And Lord, प्रभू, you are the living God. तूच जिवंत परमेश्वर आहे. So answer these people's prayers. त्या लोकांच्या प्रार्थनेला तू उत्तर दे. Whatever deep longings they have, त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत, fulfill it, Lord. त्या पूर्ण कर. Some people need healing. काहींना आरोग्याची गरज आहे. Jesus, heal them. येशू त्यांना आरोग्य दे. Now let your power enter into their bodies. तुझं सामर्थ्य त्यांच्या शरीरात आत्ता जाऊ दे. As they are stretching out in faith, जसं ते विश्वासाने पुढे येत आहेत, heal them, Lord. त्यांना बरं कर. Those who are languishing in sorrow, ज्यांना काही दुःख आहे, wipe away their tears. त्यांचे अश्रू पुस. Give them hope. त्यांना आशा दे. The doors that have been closed, let it open. ज्यांच्यासाठी दारं बंद झालेली आहेत ती दारं उघड. There are people who are in debts. काही लोकांना कर्ज झालं, Remove them from debts. त्यांना कर्जातून काढ. There are some misunderstandings at home. काही लोकांच्या घरांमध्ये काही गैरसमजूत झाली. Oh God, प्रभू, change their hearts. त्यांची हृदय The बदल. devil wants to break their homes. सैतानाला त्यांचं घर त्यांचा परिवार तोडायचा. Let those homes not be broken. ती घर, ते परिवार तू तुटू देऊ नको. Let them be united. त्यांना एकत्र Let ठेव. your peace come in their homes. तुझी शांती त्यांच्या घरात येऊ Let दे. your joy come in their homes. तुझा आनंद त्यांच्या घरात येऊ दे. Let unity remain in their homes. एकही त्यांच्या घरात येऊ दे. Prosper them. समृद्ध In कर. their workplace also you prosper them. समृद्ध कर त्यांना आणि त्यांच्या नोकरीमध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये पण त्यांना समृद्ध Let कर. them win your favor. त्यांना तुझा अनुग्रह जिंकायला शिकव. And let them win the favor of the people also. आणि लोकांच्या नजरेत कसं बसायचं हेही त्यांना And शिकव. whatever they are asking, give it to them. आणि जे काही हे लोक तुला मागतात ते त्यांना दे. Thank you, Father. धन्यवाद. I believe you, Lord. माझा विश्वास आहे नेहमीप्रमाणे तू माझी प्रार्थना ऐकली आहेस In Jesus' name I pray. व येशूच्या नावातच मी मागितली आहे म्हणून माझं आहे. Amen. Praise God. देवाला धन्यवाद असो. There is hope when you contact God. देवाशी संपर्क साधला ना की आशा निर्माण होते. There is lots of hope. खूप आशा निर्माण So होते. something beautiful is happening. तर नक्कीच काहीतरी सुंदर घडतंय. You are not holding on to a straw. तुम्ही काही कुठली काठी, हलणारा बोरू धरून उभे नाही. It's not luck. कुठल्या नशिबाला का लकला तुम्ही धरून उभे No, नाही. no, no. नाही, You are holding on to God, तुम्ही देवाला हात धरलाय. the living God. जिवंत देवाला तुम्ही पकडलंय. Something good is going to happen.
म्हणून काहीतरी नक्कीच चांगलं होणार. Praise God. देवाला धन्यवाद. So shall we meet once again? माझा निरोप घेतो, परत आपली भेट होईल. Till that time, परत भेटेस तर God bless you all. देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करून सांभाळो. Every day, Lord, I learn to stand upon your word, and I pray that I might come to know you more, that you would guide me in every single step I take, and every day I can be a light unto the world. Every day, it's you I live for. Every day, I follow after you. Every day, I walk with you, my Lord. Yeah, you. Every day, Lord, I learn to stand upon your word, and I pray that I might come to know you more, that you would guide me in every single step I take.